राईट बंधूंच्या ऐतिहासिक उड्डाणापूर्वी तब्बल 8 वर्ष एका मराठी माणसानं उडवलं होतं विमान। 1500 फूट उंच उडालं होतं विमान। या मराठी माणसानं उंचावली होती देशाची मान। मग त्याचं नाव इतिहासात का नाही? हवेत संचार करणं हे होतं ज्याचं स्वप्न। तोच होता भारताचा पहिला हवाई जादा। मुंबई की जुहू चौपाटी के ऊपर उड़ते विमान भले ही मॉडर्न साइंस के देन हो, लेकिन आज से 120 साल पहले इसी चौपाटी से उड़ा था विश्व का पहला हवाई जहाज। और आपको बता दें कि इसी जमीन से भारतीय वैज्ञानिक ने उस विमान को, मानव रहित विमान को कंट्रोल किया था। कौन था हिंदुस्तान का पहला हवाई जादा, ये पूरी कहानी हम आपको बताते हैं। सन 1903 अमेरिकेतल्या राईट बंधूंनी जगातलं पहिलं विमान उडवण्याचा करिश्मा केला। विमान उडवणारी पहिली व्यक्ती म्हणून याच राईट बंधूंचं नाव जगाच्या इतिहासात अजरामर झालं। पण त्यापूर्वी तब्बल 8 वर्ष मुंबई जुहू चौपाटीवर हा इतिहास घडून गेला होता। शिवकर बापूजी तळपदे या मराठी संशोधकानं तयार केलेल्या विमानानं आकाशात भरारी घेतली होती। मग राईट बंधूंनी पहिलं विमान उडवल्याचं आपण आतापर्यंत इतिहासाच्या पुस्तकात वाचलं, त्याचं काय? इतिहासाच्या अशाच काही पुसल्या गेलेल्या पानांमध्ये आहे हे नाव, शिवकर बापूजी तळपदे। इतिहासाच्या पुस्तकावरची ही धूळ झटकली तर समजेल राईट बंधूंच्या आधी 8 वर्षांपूर्वीच हा इतिहास रचला गेला होता। 1895 साली शिवकर तळपदे यांनी आपल्या पत्नीच्या मदतीनं विमानाचं डिझाईन तयार केलं आणि एक दिवस हजारो लोकांच्या साक्षीनं त्यांच्या विमानानं उड्डाण भरलं। आश्चर्याची गोष्ट म्हणजे 120 वर्षांपूर्वीचं हे विमान रिमोट कंट्रोलच्या मदतीनं उडालं होतं। या विमानात तळपदे स्वार नव्हते, त्यामुळे याला आधुनिक विज्ञानातलं पहिलं ड्रोनही म्हणता येईल। तळपदेंच्या या विमानाची संकल्पना महर्षी भारद्वाज यांच्या विमानशास्त्र या ग्रंथामधली आहे। तळपदे हे संस्कृतचे विद्यार्थी होते। संस्कृतमध्ये लिहिलेलं उड्डाणाचं हे शास्त्र त्यांनी लहानपणीच वाचलं होतं। सोनल सिंगसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। त्या दिवशी जुहू चौपाटीवरची गर्दी वेगळीच होती। शिवकर तळपदे यांचं अनोखं संशोधन पाहण्यासाठी हजारो लोकांसोबत आले होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड। त्यांनी जे पाहिलं त्यावर त्यांचाही विश्वास बसला नाही। एका पुसल्या गेलेल्या इतिहासाचे ते साक्षीदार बनले। सन 1895 में एक दिन जुहू चौपाटी पर हजारों लोगों की भीड़ जमा थी। कई जानी मानी हस्तियां मौजूद थी। ऐसे में शिवकर बापूजी तलपड़े के विमान ने यहाँ से कामयाब उड़ान भरी और एविएशन की दुनिया में इतिहास रच दिया। लेकिन फिर भी आखिर क्यों इतिहास में शिवकर बापूजी तलपड़े को वो हक नहीं मिला जिसके वो असली हकदार थे? हजारो लोकांच्या गर्दीत होते मुंबई हायकोर्टाचे तत्कालीन न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड। जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्राध्यापक शिवकर बापूजी तळपदे यांच्या निमंत्रणावर रानडे आणि महाराज आले होते। समोर चौपाटीवर उभं असलेलं एक विचित्र यंत्र, त्याआधी असं काही कुणी पाहिलं ऐकलं नव्हतं। हे यंत्र आपण आकाशात उडवू शकतो असा तळपदेंनी दावा ठोकलाय आणि कुतूहल, अविश्वास, संभ्रम या लाटांवर स्वार झालेले हजारो डोळे या यंत्राकडे आश्चर्य मिश्रित नजरेनं बघतायत। मात्र दृढ आत्मविश्वास असलेल्या तळपदेंची बोटं आपल्या हातातल्या एका छोट्या यंत्रावर फिरतात आणि मोठा खडखडाट करत ते यंत्र हळूहळू जमीन सोडू लागतं।
हजारो लोक विस्फारलेल्या डोळ्यांनी हे दृश्य बघतायत. अनेकांनी स्वतःला चिमटा काढला, काहींनी डोळे चोळले. आपण जे बघतोय ते खरंच घडतंय का? क्षणाक्षणाला या धक्क्याची जागा कुतूहलानं व्यापली जाते. काही वेळापूर्वी जमिनीवर असलेलं ते यंत्र चक्क 1,500 फूट उंचावर चक्कर मारतंय. काही वेळानंतर तळपदेंची कुशल बोटं पुन्हा हातातल्या यंत्रावर फिरतात आणि ते यंत्र विजय गर्जना करत जमिनीवर येतं. मग सुरू होतो तो कानाला दडा बसवणारा टाळ्यांचा कडकडाट. बडोद्याचे महाराज भान हरपून या कडकडाटात सामील झाले. इतकं मोठं यश मिळवूनही तळपदेंना त्याचं श्रेय का मिळालं नाही? तब्बल 8 वर्षांनंतर विमान उडवणाऱ्या राईट बंधूंकडे हा मान कसा गेला? तळपदेंचं नाव इतिहासातून गायब होण्यामागे होतं एक कारस्थान. सोनल सिंगसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. तळपदेंना आशा होती की हा प्रयोग जाहीर केल्यावर त्यांना ओळख आणि पैसा मिळेल. ते जगाला आपल्या संशोधनाबद्दल सांगतील. त्यांनी तयार केलेल्या विमानातून माणूस एक दिवस हवेत उडेल. काही वर्षांनी तसं झालं खरं, पण त्यात शिवकर बापूजी तळपदे हे नाव कुठेच नव्हतं. हा शोध अमेरिकेतल्या राईट बंधूंच्या नावावर जमा झाला. का घडलं असं? या ऐतिहासिक गोंधळामागे कुणाचा हात होता? हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता हे संशोधन शिवकर तळपदेंना पुढे न्यायचं होतं आणि त्यासाठी लोक आपल्याला मदत करतील अशी आशा त्यांना होती. बडोद्याच्या महाराजांनी तसं आश्वासन दिलं होतं. मात्र गरिबीशी लढा देणाऱ्या तळपदेंची स्थिती सुधारलीच नाही. लंडनची एक कंपनी रिले ब्रदर्सचे काही जण तळपदेंना भेटायला आल्याचं सांगितलं जातं. त्यांनी विमानाचं डिझाईन मागितलं आणि बदल्यात प्रयोग पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं. पण हा एक कुटील डाव तळपदे ओळखू शकले नाहीत. विमानाचं सगळं डिझाईन त्यांनी रिले ब्रदर्सच्या हवाली केलं आणि त्याच क्षणी इतिहासाला वेगळं वळण लागलं. ब्रिटिशांनी विमानाचं डिझाईन आणि तंत्रज्ञान समजून घेतलं, पण त्यांना कोणतीही मदत देऊ केली नाही. काही अस्पष्ट पुराव्यांनुसार हेच डिझाईन नंतर राईट बंधूंच्या हाती पडलं आणि 17 डिसेंबर 1903 रोजी वेगळाच इतिहास लिहिला गेला. तळपदेंनी आपल्या विमानाचं नाव मरुत्सखा म्हणजे वायूचा मित्र असं ठेवलं होतं. त्यांनी या विमानाची संकल्पना महर्षी भारद्वाज यांच्या विमानशास्त्र या ग्रंथातून घेतली होती. विमानशास्त्र या ग्रंथात 8 अध्याय आणि 3000 श्लोक आहेत. 100 खंडांमध्ये विमान बनवण्याचा तपशील आहे. इतकंच नाही तर विमानशास्त्रामध्ये विमान बनवण्याचे 500 सिद्धांत आहेत. 32 प्रकारांनी 500 प्रकारची विमानं बनवली जाऊ शकतात. आणि आधुनिक विमानं बनवण्यासाठी अशाच प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचं बोललं जातं. ज्या ग्रंथांचं महत्त्व संशोधकांना आज जाणवू लागलंय ते शिवकर तळपदेंनी 120 वर्षांपूर्वीच ओळखलं होतं. एहसान अब्बाससह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.